आणि आपण म्हटलं तसं आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी, राष्ट्रीय बातमी आहे ती म्हणजे स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीला लोकसभेनं मान्यता दिली आणि त्यामुळे जय तेलंगणाचे नारे घुमू लागलेत आणि दुसरीकडे विरोधही होऊ लागलाय। काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आले, त्यांनी लोकसभेमध्ये आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर केलं। त्यापूर्वी आज दिवसभर तेलंगणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत गोंधळ होत होता। कामकाज वारंवार तहकूब करावं लागत होतं। यामुळे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विधेयक लोकसभेच्या पटलावर ठेवताच त्यावर चर्चा सुरू करण्याआधी लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी लोकसभा टीव्हीवरून कामकाजाचं थेट प्रक्षेपण बंद करण्याचा आदेश दिला। या सगळ्या गदारोळातच विधेयकावर मतदान सुरू झालं। यामध्ये एकूण 62 दुरुस्त्या सुचवण्यात आल्या। त्यानंतर आवाजी मतदानानं विधेयकाला मंजुरी मिळाली। यामुळे तेलंगणा विरोधक प्रचंड नाराज झाले आहेत, संतप्त झाले आहेत आणि लोकशाहीची थट्टा उडवली आहे अशा प्रकारची टीका ऐकू येते आणि दुसरीकडे मात्र तेलंगणा समर्थक जल्लोष साजरा करतायत।